नमस्कार. महाराष्ट्र शासनाचा मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार आयोजित अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अभिजात मराठीचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा अर्थातच आपली मराठी भाषा, आपली जी संस्कृती, मराठीपण या सगळ्या गोष्टी कुठेतरी या आपल्या अभिजात भाषेशी जोडलेल्या आहेत, ही गोष्ट आपल्या लक्षात येते. एक खूप मोठी परंपरा आपल्याला आहे आणि म्हणून अभिजात भाषेचा दर्जा हा आपल्या मराठीला मिळालेला आहे. देशात, परदेशात सगळीकडेच आपल्या मराठीच्या प्रचार-प्रसारासाठी नेमकं काय कार्य चालू आहे, याविषयी जाणून घेण्यासाठी आपल्या या मालिकेत आंतरराष्ट्रीय पातळीवर मराठीचं मराठीपण टिकवून ठेवणं, किंबहुना मराठीची अभिजातता टिकवून ठेवण्यासाठी काय प्रयत्न होताना दिसतायत, हेच सगळं आपण जाणून घेतोय आपल्या या मालिकेत, ज्याचं नाव आहे अभिजात मराठी, अभिमान मराठी. आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा स्थापन झालाय आणि राज्य मराठी विकास संस्थेतर्फे हा मंच जेव्हा सुरू झाला, तेव्हापासून 17 देशात ते उपसमन्वयक काम करतायत आणि या सगळ्यांचं नेतृत्व करतायत डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण मंच आपलं कार्य करतोय. आज आपल्या सोबत आहेत सौदी अरेबियाचे उपसमन्वयक शैलेंद्र आसुदेकर. शैलेंद्र नमस्कार, स्वागत आहे. नमस्कार. 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 शैलेंद्र, मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे, की वेगवेगळ्या देशात तुम्ही सगळी मंडळी काम करताय आणि हे काम करत असताना तिथल्या महाराष्ट्र मंडळांशी आता आपण जोडू पाहतोय आणि पुन्हा एकदा त्या सगळ्यांना जोडत असताना आपल्याला कसं त्यांना एकत्र करता येईल, मुळात मराठी माणसांना एकत्र करणं हा एक खरा हं. मोठा विषय आहे आणि तोच कुठेतरी आज आपण मंचातर्फे करायचा प्रयत्न करतोय. आपण रियाध मधले देवेंद्र बंगाळे यांच्यासोबत काल आपण चर्चा केली आणि खरोखर तिकडचा सगळा विषय जाणून घेतला आणि आज जुबेलच्या ज्या मराठी मंडळाच्या सदस्य आहेत मानसी वाखारीकर, तर त्या देखील आपल्या सोबत आहेत. त्यामुळे मानसीताईंशी सुद्धा मध्ये-मध्ये आपण बोलू. पण शैलेंद्र, सुरुवात करताना मला हे विचारायचं की सौदी अरेबिया, आज जर आपण तिथला विचार केला, तर तिथलं सगळं वातावरण नेमकं कसं आहे आणि या वातावरणात किती महाराष्ट्र मंडळ आहेत, त्यांचं काम नेमकं कशा प्रकारे चालतंय, याबद्दल आम्हाला सांगा ना? हो, हो, हो. मला वाटतं काही गोष्टींसाठी परत-परत ती सुरुवात मला करावीशी बऱ्याच वेळेस आवडतं. ज्यावेळेस मी प्रत्येकाशी बोलतो सौदी अरेबिया या विषयाबद्दल. मग मी भारतात आल्यावर सुद्धा अ, लोकांना ऐकायला आवडतं. आणि आजही असं म्हटलं जातं, की सौदी अरेबिया हा सौदी अरेबियात न राहणाऱ्या लोकांसाठी एक ब्लॅक बॉक्स आहे. आणि बरोबर. त्याच्याबद्दल तुम्ही वृत्तपत्रांमध्ये वाचून किंवा माहितीद्वारेच तुमच्याकडे काही बातम्या येतात आणि अनेक वेळेस मग ते अर्ध सत्य सुद्धा असू शकतं. साधारणतः सौदी अरेबिया या देशामध्ये अ, आजच्या तारखेला सेन्सस प्रमाणे सुमारे 40 देशातले लोक राहतात. वेगवेगळ्या 40 हो. देशातले आणि बरं. जवळपास वाह! 30 ते 35% लोकसंख्या सौदी अरेबियातली ही परदेशांनी व्यापलेली आहे. बरं. आणि त्यामध्ये जर आपण भारतीय म्हटलं, तर साधारणतः 24 ते 25 लाख भारतीय आहेत. हं, हं. आणि तो आकडा आपण जर विभागला, तर त्यामध्ये आपण जे ब्लू कॉलर आणि व्हाईट कॉलर यामध्ये, तर एक काळ असा होता जिथं ब्लू कॉलर जास्त असायचे. म्हणून सौदी अरेबियाचं नाव थोडंसं आपल्या महाराष्ट्रात, भारतात या प्रमाणे घेतलं जातं, की अरे तिकडं व्यवस्थित तर आहे ना सगळं. घरची लोकं काळजी करतात तुमची. तर गेल्या काही 10 ते 20 वर्षामध्ये इथल्या ज्या प्रगती झाल्यात, औद्योगिक प्रगती, तिथं आज निदान 25-30% जे काही भारतीय आहेत, ते आपण म्हणूया की प्रोफेशनल कॅटेगरी आहेत. आणि मग तिथं महाराष्ट्र ज्यावेळेस येतो, हं, हं. त्यावेळेस कालच्या कार्यक्रमात आपण जसं ऐकलं, की कुठेतरी आम्हाला 40 ते 50 लोकं एकत्र दिसलेत, आलेत, हं. रस्त्यावर दिसले तर त्यांना थांबवून, हटकून, मुद्दामून विचारलं, "कुठला रे बाबा तू?" मग त्यांचे नंबर्स घेतले आणि गेल्या 10-15 वर्षात ही चळवळ पूर्ण सौदी अरेबियात चालू आहे. प्रमुख शहरं जर मी सांगितलं सौदी अरेबियात तुम्हाला, जर आज आपण जुबेलच्या हं. मानसीताईंना आपण जसं आपण आज इन्व्हॉल्व केलंय. माझा प्रवास बरोबर. जुबेलपासून चालू झाला 2003च्या शेवटाला, 2004ला बरं. आणि हं. तिथं सुद्धा कदाचित तीच स्थिती होती. 40 ते 50 मंडळी, काही जुनी मंडळी त्यांच्यासोबत हा सगळा प्रवास चालू झाला. हं. हं. आणि जुबेलला साधारणतः मला वाटतं मी 7-8 वर्ष काढली.
आणि त्याच्यानंतर मग दमाम खोबार या भागामध्ये आलो, जे 100 किलोमीटर अंतरावर आहे. जुबेल हे शहर हे साधारणतः मुख्य औद्योगिक शहर म्हटलं जातं. मुख्य औद्योगिक क्षेत्र, मग ते तेल आणि रसायन कंपन्या किंवा त्याच्याच प्रमाणे त्याच्या संलग्न कंपन्या जुबेल शहरामध्ये आहेत आणि त्यानिमित्तानं तिथं लोकांचा जमावडा आहे. एक छोटं शहर जसं आपलं नवी मुंबई एका काळात स्थापन झालं होतं छोटं, आणि मग त्याच्या आजूबाजूला मग इंडस्ट्रीमध्ये राहणाऱ्या लोकांचे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स चालू झाले, तसं जुबेल हे गेल्या 40-50 वर्षांमध्ये वाढलं. त्यामुळे तिथला जो नागरिक आहे तो खूप सुज्ञ आणि खूप डिसिप्लिन्ड आणि खूप बिझी आहे. त्यामुळे त्याला असे नियमबद्ध किंवा साचेबद्ध किंवा त्याला या कार्यक्रमांना अटेंड करणं किंवा त्याला हाके लावू देणं, हे मी म्हणजे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतोय. त्याच्यानंतर आपण आलो ते दमाम आणि खोबार हे दोघं एकमेकांजवळ राहणारी शहर, 10-15 किलोमीटरचं अंतर आहे ज्या भागात मी राहतो. जुबेलमध्ये जसे 500-600 मराठी लोक असतील तसे जुबेलमध्ये 500-600 आहेत. इथून 400 किलोमीटर आपण गेलो तर मध्यवर्ती ठिकाणी तर जे रियाद काल आपण बोललो ज्याच्यावर, राजधानीचं शहर, तिथं 500-600 मराठी लोक आहेत. तिथून आणखी पश्चिम भागात गेलो तर जेद्दा म्हणून भाग आहे. जेद्दामध्ये काही मराठी मंडळी राहतात आणि तिथं सुद्धा छोट्या प्रमाणात 100-125-150 लोकांचा एक समूह आहे. त्याच्याजवळच यानबू शहर आहे. यानबू शहर सुद्धा एक औद्योगिक शहर आहे. त्यामुळे यानबूमध्ये सुद्धा 100 मराठी लोकांचा जमावडा आहे. तबूक म्हणून मी काल एक आपल्या माहितीसाठी सांगितलं. त्यामुळे मग ही जी मी 5 ते 6 वेगवेगळी नावं घेतली आता, या 5 ते 6 शहरांमध्ये मराठी लोक आपल्या नोकरीच्या संदर्भात आहेत. आणि मग कुठेतरी माझ्यासारखा किंवा मानसीसारखा किंवा आणखी देवेंद्रनसारखा आपण त्याला म्हणूया की आपल्याला आवड आहे परमार्थातून स्वार्थ साधणं, या धर्तीवर आपण कुठेतरी लोकांना एकत्र करायचा प्रयत्न करतो. कुठेतरी सुपर मार्केटलाच लहान मुलं बोलत असतात मराठीमध्ये, मग त्यांना पकडायचं, कुठे रे बाबा तुझे मम्मी पप्पा कोण आहेत, मग ती सगळी माहिती आज अर्थात आज आमच्याकडे सगळे डिजिटल गोष्टी आल्या आहेत, व्हॉट्सअप ग्रुप आलेले आहेत आणि त्याच्या माध्यमातून मग एकत्रीकरण चालू असतं. पण एकंदर पूर्ण एकत्रीकरण ज्याला आपण म्हणतो की पॅन सौदी अरेबिया, तो थोडासा माझा मानस आहे की आपण मग या 5-6 मराठी मंडळांना पुन्हा एका छत्राखाली आणूया. तुम्ही तुमचे कार्यक्रम करत राहा, पण अभिजात भाषा मराठी याच्यासाठी ज्यावेळेस हाक मारली जाते आहे त्यावेळेस तुम्ही सर्वांनी मिळून ओ द्यायची आहे. ते फार महत्वाचं वाटतं मला. त्याला एकीकरण म्हणूया आपण. ते थोडंसं माझं स्वप्न किंवा माझा एक विचार आहे, तो आपण नक्कीच करूया. बरोबर, नक्कीच. आणि जसं शैलेंद्र तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे सगळ्यांना एकत्र आणणं म्हणजे अगदी संख्येने थोडी जरी असली माणसं तरी उलट त्यांना एकत्र आणणं जास्त कठीण आहे. कारण जास्त संख्या असली, काही माणसं गळली, काही माणसं आली नाही तरी मग ती संख्या दिसते. पण तुमच्याकडे तो प्रश्न नाहीये, सगळीच्या सगळी माणसं आली पाहिजेत तरच तो कार्यक्रम उठून येईल. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पण तेच खूप कठीण काम तुम्ही आज करताय. आणि जसं मानसीताई देखील आपल्या सोबत आहेत, तर मी मानसीताईंना हे विचारेन की जुबेलचं जे मराठी मंडळ आहे म्हणजे त्याच्या नावातच महाराष्ट्र मंडळ नाहीये, ते मराठी मंडळ आहे. त्यामुळे त्याच्या नावामध्येच मराठीसाठी होणारे प्रयत्न तर आपल्याला दिसत आहेत. पण साधारणपणे मानसीताई काय काय कार्यक्रम मंडळातर्फे घेतले जातात त्याच्या विषयीची माहिती थोडीशी आम्हाला तुम्ही द्या. नमस्कार, मी सौ मानसी प्रसन्न वाखारीकर. गेली 10 वर्ष मी जुबेल या सिटीमध्ये राहत आहे. महाराष्ट्र मंडळ जुबेलची मी आधी सदस्य होते, पण आता गेली 2 वर्ष मी ॲज अ OC मेंबर सुद्धा काम बघत आहे. महाराष्ट्र मंडळ जुबेल हे वर्षातनं 4 प्रमुख कार्यक्रम करतं. त्याच्यामध्ये दिवाळी, संक्रांत, कोजागिरी पौर्णिमा आणि आपला महत्त्वाचा दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन हा आम्ही साजरा करत असतो. आणि या 4ही म्हणजे कार्यक्रमांमधून आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा मुलांसाठी, महिलांसाठी किंवा कुटुंबियांसाठी ठेवत असतो. त्यापैकी काही स्पर्धा ज्या आहेत त्या मराठी भाषेशी निगडीत वगैरे पण ठेवल्या जातात. जसं की मध्ये एकदा एका कार्यक्रमामध्ये 1 मिनिट मराठी बोलणे ही लहान मुलांसाठी रंजक स्पर्धा आम्ही आयोजित केली होती.
तसेच सुभाषित स्पर्धा सुद्धा आम्ही घेतली होती. मध्ये एकदा किल्ले स्पर्धा सुद्धा आम्ही घेतली होती. यातून मुलांना नवनवीन गोष्टी कळत जातात, मराठी विषयीचा लळा वाढत जातो. या संदर्भात आम्ही भरपूर कार्यरत असतो. तसेच मधल्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही रामायणाचे क्लासेस सुद्धा ऑनलाईन घ्यायला म्हणजे घेतले होते, अरेंज केले होते. आंबेडकर सर म्हणून बंगळुरूचे एक सर आहेत, ज्यांनी हा रामायण, हसत खेळत रामायण हा 1-1.5 महिन्याचं त्यांनी सेशन घेतलं होतं. आणि मुलांना इतकी मजा आली त्या सेशनला, आणि त्यातून त्यांना हसत खेळत रामायण तर कळलंच, त्याबरोबरच त्यांनी एक छोटा मुलांना उत्साहाचा म्हणून भाग असं म्हणून त्यांनी रामायणाच्या संदर्भातली चित्रकला, मग त्यांच्या कल्पना कशा आहेत हे जाणून घेण्यासाठी त्यांना चित्रकला सुद्धा त्यातनं चित्र काढायला लावली होती. सो असे छोटे छोटे उपक्रम आम्ही मधनं मंडळाच्या वतीने घेत असतो मुलांसाठी. तसेच मुलंही हिरिरीने भाग घेतात. आणि तसेच आम्ही मंडळातर्फे 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचे, गुणवंत विद्यार्थ्यांचे सत्कार सुद्धा आम्ही करत असतो दिवाळीच्या कार्यक्रमामध्ये. कारण दिवाळीचा कार्यक्रम हा आम्ही फक्त आणि फक्त मुलांसाठी ठेवलेला आहे. तर त्यामुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, मराठीशी त्यांचा एक छान असा संपर्क यावा आणि त्यातनं त्यांना बरंचसं शिकायला मिळावं, याचं आम्ही म्हणजे लक्ष ठेवून असतो की ह्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत. कारण इतक्या दूर आपण या मायदेश सोडून आपला इथे राहत आहोत, आणि मुलांना आपल्या देशाविषयीची आत्मीयता, प्रेमभाव वाढावा, हे यातून थोडासा आमचा एक प्रयत्न असतो की यातून आपण मुलांना काहीतरी देऊ शकतो. शैलेंद्र, मानसीताईंनी आता जसं सांगितलं की वेगवेगळे उपक्रम होतात, पण मग या उपक्रमांना जो सपोर्ट लागतो, जो पाठिंबा लागतो मराठी माणसांचा, तो तिथे कसा मिळतो तुम्हाला, आणि कशा प्रकारे मग तुम्ही एकमेकांशी जोडले जाता? बरोबर आहे. आपल्याकडे एक साधारणतः सर्वत्र एकच आहे की आपल्याकडे एक अगोदर एक्सेल मध्ये यादी असायची, आज व्हॉट्सअप ग्रुप झाले, नाही का? जसं तंत्रज्ञान बदलतंय तसं संभाषणाचं माध्यम बदलतंय. त्यामुळे एक रिच आउट साठी आपण व्हॉट्सअप ग्रुप्स किंवा ईमेल्स हे असं माध्यम वापरतो. आणि सहसा आता ही पण प्रथा चालू झाली आहे की जुबेलचा कार्यक्रम असेल तर दमाम आणि खोबार भागातनं सुद्धा तिकडे कार्यक्रम बघायला लोक जातात. किंवा जुबेलमध्ये जो संगीत रजनी कार्यक्रम होतो, सरगम होतो, खूप छान गाण्यांचा कार्यक्रम होतो. किंवा दमाम खोबार मध्ये आम्ही जसं आता डेझर्ट कॅम्प अरेंज केलाय, तो एक युनिक असतो, त्यामुळे ते अटेंड करायला बाहेरनं लोक येतात, मराठी लोक. हे करत असताना थोडासा त्याच्यामध्ये एक बाउंड्रीज आम्ही अशा आखून ठेवलेल्या आहेत की तो महाराष्ट्रातला मराठी भाषिक असा असला पाहिजे. काही वेळेस तो गुजरात मधला मराठी भाषिक असू शकतो, काही वेळेस तो मध्य प्रदेशात राहणारा मराठी भाषिक असू शकतो, तोही आपल्या कुटुंबाचा सदस्य असतो. कुठेतरी लग्न घटिका, लग्नाची तारीख सांगितली जाते आणि अमुक लग्नाला येण्यासाठी 2 दिवस अगोदरपर्यंत तुम्ही तुमची नावं नोंदवा. आणि अगदी आपण म्हणतो ना की एक डबा पार्टी केली आणि त्या पार्टीसाठी मला 100 रुपये खर्च येणार आहेत, आणि किती लोक येणार आहेत, समजा 20 लोक येणार आहेत तर 100 भागीला 20 म्हणजे 5-5 रुपये प्रत्येकाला खर्च येणार आहे. आणि मग इथल्या ज्या काही आमच्या यंत्रणा आहेत किंवा ज्याला आपण म्हणतो की जागेचं भाडं किंवा म्युझिक सिस्टम असेल किंवा आणखी इतर किरकोळ खर्च, या सगळ्यांचा थोडक्यात आपण आपल्या पायावर ह्या सगळ्या गोष्टींचं नियोजन करतोय. आपल्याला कुठली फंडिंग नाही, त्यामुळे आपण आपल्या स्वतःच्या आनंदासाठी, स्वानंदासाठी उभा केलेला मंच म्हणजे मराठी मंडळ सौदी अरेबियातलं. कारण यामधला एक भाग आपल्याला नक्की जाणवला असेल, इतर देशांप्रमाणे सौदी अरेबिया सारख्या देशामध्ये मराठी मंडळ नोंदणीकृत करायला इथं आम्हाला काही व्यवस्था नाही. त्याच्यामुळे होतंय काय की माझ्याकडे आज कंपन्या येत आहेत की आम्हाला तुमच्या मंडळाला स्पॉन्सरशिप द्यायची, आम्हाला तुम्हाला मदत करायची, पण ती आम्ही ऑफिशियली तर घेऊ शकत नाही कायद्याप्रमाणे. अच्छा, हा, मग तिथं मोठा प्रश्न येतो की करायचं कसं. तर त्यामुळे त्याच्यासाठी काही वेळेस बऱ्याच वेळेस आम्ही बक्षीस कोणाकडनं स्पॉन्सर्स होतात किंवा कोणीतरी त्या मंडळाच्या कार्यक्रमाचं जेवण आहे ते स्पॉन्सर करतं, कोणी स्टेज स्पॉन्सर करतं.
या ओके. पद्धतीनं ते स्वतः त्याच्यामध्ये सहभाग घेतात. पण बरोबर. हा मुद्दा थोडासा वाटतो महत्वाचा, कारण मोठी कार्यक्रम हम्म. करायचं तर म्हटलं तर तुमच्याकडे आज आर्थिक पाठबळ हवं. मग तो प्रश्न. अभिजात मराठी भाषेसाठी जरी आपल्याला एक मोठा कार्यक्रम करायचा आहे किंवा आज बरोबर. दिवाळी अंकाचा मानस आहे आपल्याकडं, तर दिवाळी अंक करायचा आणि त्याच्या दृष्टीने काही एक 3-4 बैठका घ्यायच्यात, सगळ्यांना एका ठिकाणी बोलवायचं. बरोबर. माझं मत आहे की 2025 मध्ये या सगळ्या 5-6 शहरांमधनं एका ठिकाणी मला सगळ्या मराठी अभिजात भाषेचे जे माझे स्वतःचे कोऑर्डिनेटर्स आहेत त्यांना बोलवायचं एका ठिकाणी आणि त्यांना पुन्हा एकदा त्यांचं बौद्धिक घ्यायचं आहे. बरोबर. आणि ही तयारी करण्यासाठी आपल्याला काही नुसतीच मानसिक तयारी नाही लागत, तर आपल्याला आर्थिक तयारी पण हवी असते. पण बरोबर. लोकांचा सहभाग हा मी असं म्हणेन 50% पर्यंत असतो आपल्याकडे सगळीकडे, 40 ते 50%. बरोबर. म्हणून तिथं उरलेली 50%ची आपल्याकडे अजून गॅप आहे. ती गॅप आपल्या या अभिजात भाषेच्या विचारामुळे, मी म्हणेल तुम्ही नाच गाण्यासाठी एकत्र येतात दिवाळी, दसरा, संक्रांतीला. मग आज काल परवा विश्वास पाटलांची मुलाखत मी ऐकत होतो छावा चित्रपटाच्या अनुषंगानं. खूप छान वाक्य बोललेत ते आणि मनाला म्हणजे भिडणारं वाक्य आहे ते, की आम्ही फक्त जय करत असतो, राजे जन्माला यावेत ते शेजारच्या घरात. बरोबर. इथे तुम्हाला जर आपले माणसं जर अभिजात मराठी भाषेसाठी ज्यावेळेस साद घालतायत, हाक घालतायत, त्यावेळेस मागे बघू नका. बरोबर. त्यावेळेस हा विचार करू नका की याच्यानं मला काय फायदा होणार आहे किंवा मला वेळ नाहीये तर वेळ काढा यासाठी. बरोबर. त्यामुळे मग मला असं वाटतं की मराठी भाषेवरचं माझं प्रेम, माझा अभिमान, माझा स्वाभिमान, माझ्या आस्था, अस्मिता, ह्या काही गोष्टी अशा आहेत की ज्याच्यामुळे उरलेले 100% मराठी एकत्र येऊ शकतील असं मला कुठेतरी वाटतंय. आणि त्या ह्याच्यानं मी पुढे जात राहतो नेहमी. बरोबर. नक्कीच. मला असं वाटतं की हे पाठबळ अधिक वाढत राहील असंच आपण म्हणूया. कारण आपल्या मराठी माणसाकडे जो आशावाद आहे ना, तो आशावादच बरचसं काम करून जातो आणि पुढच्या काळात तुम्हाला याच आशावादामुळे आणखीन 10 लोक भेटलेली, म्हणजे एक 10-10ची साखळी म्हणतो ना, तशी होत गेलेली नक्कीच दिसेल. मानसीताईंना पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे की जसं आता तुम्ही म्हणालात की सण समारंभाच्या निमित्ताने नाच गाण्यासाठी तुम्ही एकत्र या, पण मराठीची गोडी लागली पाहिजे, मराठी साहित्य वाचलं गेलं पाहिजे. तर या दृष्टीने मानसीताई तुम्ही ग्रंथालय सुद्धा सुरू केलंय किंवा ग्रंथ तुमच्या दारी सारखा उपक्रम सुरू केलाय. तर या सगळ्या उपक्रमांच्या बाबतीत आम्हाला सांगा ना, की एकतर लोकांचा प्रतिसादही कसा मिळतो आणि या उपक्रमांकडे तुम्ही कसं बघताय, कशा पद्धतीने हे उपक्रम सुरू झाले? आम्ही आता नवीन उपक्रम हातात घेतला आहे, तो म्हणजे जुबेल मराठी ग्रंथालय. आणि याची कल्पना मला पुणे मराठी ग्रंथालयाच्या सौ वर्षा अत्रे यांच्याकडून मिळाली आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे की जर पुणे मराठी ग्रंथालयाला एखादं आम्ही पत्र दिलं तर ते आम्हाला एक 100 पुस्तकं देणगी म्हणून देणार आहेत जुबेलच्या ग्रंथालयाला. त्यामुळे वाचकांना भरपूर पुस्तकं, मुबलक पुस्तकं आपल्याला अवेलेबल करून देता येतील. आणि तसेच याला एक दुजोरा म्हणा किंवा अजून एक मदतीचा हात म्हणून आमच्या पाठीशी श्री विनायक रानडे नाशिक मधून उभे राहिले. त्यांनी त्यांचे जे कुसुमाग्रज संस्थानाच्या अंतर्गत चालू केलेला उपक्रम आहे ग्रंथ तुमच्या दारी, यातून त्यांनी आम्हाला 2 ग्रंथपेट्या म्हणजे जवळपास 50 पुस्तकं वाचण्यासाठी पाठवलेली आहेत. आणि हा पूर्ण उपक्रम इतक्या उत्तमरित्या चालतो आहे. वाचकांचा प्रतिसाद खूपच छान आहे. त्यांच्याकडून आम्हाला फीडबॅक सुद्धा व्हॉट्सअप ग्रुपवर येतात की त्यांना पुस्तकं वाचून कसं वाटलं किंवा कोणते लेखक त्यांच्या आवडीचे आहेत आणि त्यांनी वाचलेली पुस्तकं कशी आहेत. तर आता याच त्यांच्या फीडबॅकवरून आम्हाला एक छोटी संकल्पना सुचली आहे की आपण एखाद्या शुक्रवारी इथल्या सुट्टीच्या वारी एक वाचक कट्टा लोकांसाठी म्हणजे वाचकांसाठी घ्यायचा आहे. आणि त्या वाचक कट्ट्यामधून आम्ही
त्यांच्याशी हितगुज साधणार आहोत की हा उपक्रम त्यांना कसा वाटला किंवा अजून कोणती कोणती पुस्तकं त्यांच्यासाठी अवेलेबल उपलब्ध करता येतील इथे जुबेलमध्ये, आणि दुसरे त्या संदर्भात काही त्यांना अजून उपक्रम राबवायचे आहेत का, वाचनाची गोडी वाढवण्यासाठी अजून काही म्हणजे PPT वगैरे दाखवून काही अजून आपण करू शकतोय का मराठी वाचन लोकांचं वाढवण्यासाठी. तसेच या उपक्रमामध्ये आपण एक बाळगोपाळ आणि कुमारवयीन मुलांसाठी सुद्धा पुस्तकं उपलब्ध करून घेतलेली आहेत. त्यामध्ये दिलीप प्रभावळकर सरांची भोक्या सातबंडे ही सिरीजची पुस्तकं सुद्धा आहेत. श्यामची आई हे पुस्तक आहे. शिवाजी महाराजांच्या इतिहासाच्या गोष्टी, चित्र स्वरूपातल्या गोष्टी अशी पण 1-2 पुस्तकं आहेत. स्वामी समर्थांविषयीच्या चित्रकथा आहेत. अशा सगळ्या पुस्तकांचा साठा आता या मराठी ग्रंथालयामध्ये आम्ही केलेला आहे. आणि आता मुलांना सुट्टी लागली आहे तर याचाच आम्ही एक फायदा म्हणा घेऊन त्या मुलांना वाचनाची आवड लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. वा, म्हणजे मानसीताईंनी जसं सांगितलं की ग्रंथालय असेल, वाचन असेल, वाचनालय असेल, या सगळ्या दृष्टीने वाचण्याचे प्रयत्न होणं गरजेचं आहे. पण शैलेंद्र, मला हे सांगा की या अशा सगळ्या प्रयत्नांमुळे तिथे काही नवीन लेखक तयार झालेत का, किंवा वाचन चळवळी काही झाल्यात का अशा दृष्टीने, किंवा पुढच्या काळात त्या व्हाव्यात या दृष्टीने काय करता येऊ शकतं? हो, हा विषय ज्यावेळेस आपण लोकांसमोर मांडला होता आणि कदाचित याच्या अगोदरपासून सुद्धा बघा कसं आहे, रंगारंग कार्यक्रम जे असतात ते कुटुंब असतं, तिथं लहान मुलं असतात. त्यामुळे मग अशा कार्यक्रमांमध्ये सहसा एक प्रोटोकॉल असा पाळला जातो की त्यामध्ये साधारणतः कविता, लेखमाला किंवा नाटक अशा काही गोष्टी की जे ज्याच्यासाठी मनोरंजनात्मक असतील. मनोरंजनात्मक जर नसेल तर काही वेळेस तिथं प्रतिसाद कमी येतो. पण मग आता एक सेपरेट फळी निर्माण झाली आहे. आपल्याकडे कवी सुद्धा आहेत, आपल्याकडे लेखक सुद्धा आहेत. आणि मला सांगायला आवडेल की यावर्षी दिवाळी अंकाचं जे प्रयोजन किंवा जे मांडलंय ते आपल्याच या शिलेदारांनी मांडलंय की मग आपण करूया का. म्हटलं का नाही, उलट तो तर आपल्या अभिजात मराठी भाषा प्रकल्पाचा एक अजेंडा पण आहे आपल्याकडे. आणि त्यामुळं नुसते तितकंच नाही तर दमाम खुबारमध्ये जसं मागे एकदा मी सांगितलं होतं की शुक्रवारचे काही 2 महिने आपण वर्ग पण घेतले ज्यामध्ये ओष्टव्य, दंतव्य शब्द, उच्चारण कसं असावं, जोड शब्द हे केव्हा येतात, कशाला काय जोडला म्हणजे तो बरोबर असतो, या सगळ्या गोष्टींचं सखल ज्ञान असणारे आणि देणारी मंडळी इथे आहेत. मग अशा लोकांना ज्यावेळेस आपण म्हणतो ना की फूड फॉर ब्रेन, मग त्या लोकांना एंगेज करण्यासाठी हे वेगवेगळे छोटे छोटे मंच इथे स्थापन होत आहेत. उद्या कदाचित छोटं मराठी कवी संमेलन इथं होऊ शकेल. बरोबर. किंवा ग्रंथ आहे तर एक वाचन कट्टा सुरू होऊ शकतो. बरोबर. किंवा नाट्य वाचन हा एक जो प्रकार आहे जो आम्ही डोंबिवलीत मी राहत असताना ते आपण म्हणतो ना की आजकाल तशा संस्था बंद झाल्यात. पण तिथून आपल्याला एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग भेटतं की माझं लेखन, माझं वाचन आणि माझं आकलन आणि नंतर मग माझी विचार बुद्धी किती प्रगल्भ होते. या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी करत असतो त्यावेळेसच ते होतं. आणि परत परत मला सांगावं असं वाटतं इथं सांगताना पालकांना की तुम्ही तुमच्यासाठी वेळ नका काढू मित्रांनो, तुम्ही तुमच्या मुलांसाठी वेळ काढा. कारण ती मुलं ज्यावेळेस इथं 8-10 वर्ष राहतात ना, काही वेळेस असं होऊ शकतं की त्यांना इथं जास्त गर्दी दिसत नाही, जास्त धावपळ दिसत नाही, इतर मुलांची कॉम्पिटिशन्स दिसत नाही, स्पर्धा दिसत नाही, कुठेतरी ते मागे राहू शकतात. तिथं तुम्ही शाळेवर नका अवलंबून राहू. आई वडील म्हणून त्यांना कुठेतरी अशा कार्यक्रमांमध्ये आणा जिथं त्यांना स्वतःला एक्सप्रेस करता येईल, स्टेजवरनं काहीतरी बोलता येईल. त्यांची तयारी करून घ्या या कार्यक्रमासाठी. आम्ही ज्यावेळेस तुम्हाला अभिजात मराठी भाषेच्या साठी काही उपक्रम येतात की तुमची 2 मिनिटाची क्लिप काढून पाठवा, पंधरवडा आपण साजरा केला, तर तुम्ही स्वतःहून वेळ काढून तुमच्या मुलांकडनं ते करून घ्यावं. किती वेळ लागतो त्याला? एक कविता वाचून घ्या, एक उतारा वाचून घ्या आणि तुम्ही स्वतः त्याचे परीक्षक बना. आहे तसंच रेकॉर्ड नका करू आणि पाठवू.
तिथं बघा तो कसे शब्द उच्चारतो आहे. नसेल तर मदत घ्या, मानसीची मदत घ्या, शैलेंद्रची मदत घ्या, देवेंद्रची मदत घ्या. त्यामुळे कदाचित हे सगळ्यांच्या सहभागाशिवाय ही आपली चळवळ आणि हा जो कारवा आहे तो पुढे जाणार नाही असं मला दिसतंय. आणि हे कवी आणि लेखक मंडळी जी आता हळूहळू तयार होत आहेत तेच कदाचित या पुढच्या कार्यक्रमांसाठी किंवा पुढच्या आमच्या चळवळीसाठी मी त्यांना शिलेदार म्हटलंय आणि त्या ग्रुपमध्ये आज 10 ते 15 शिलेदार माझ्याकडे आता आलेले आहेत. आपण ती संख्या हळूहळू वाढवूया. बरोबर आहे. आणि निश्चित ती संख्या वाढेल. पण शैलेंद्र, तुम्ही म्हणालात तसं मुलांसाठी करणं हे खूप महत्वाचं आहे, कारण ती उद्याची पिढी आहे. तुम्ही इथून संस्कार घेऊन तिकडे गेलात, आता तुम्हाला तिथल्या तिथे त्यांच्यावर ते वाचनाचे संस्कार करायचे. त्यामुळे मुलांना मराठी भाषेची गोडी लागावी यासाठी मला असं वाटतं जुबेल मराठी मंडळ जे काही काम करत आहे त्याविषयी मानसीताईंकडनं जाणून घेऊया की मुलांसाठी मानसीताई नेमकं काय काम चालू आहे. इथल्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवली जाते, पण त्याचा दर्जा इतका खालचा आहे की मुलांना कम्युनिकेशन करताना जसं इंग्लिश आणि हिंदीमध्ये ते कम्युनिकेट करू शकतात मोकळेपणाने, तसंच मराठी भाषेमध्ये ते कम्युनिकेट करताना कुठेतरी अडखळतात किंवा त्यांना शब्द अपुरे पडतात किंवा काही शब्दांचे त्यांना अर्थच माहिती नसतात. तर त्यामुळे असाच एक मनात विचार आला की जसे भारतामध्ये वेगवेगळे शिबिरं राबविले जातात तसंच इथं पण आपण एखादं शिबिर राबवूयात. अनायसे आता मुलांना वार्षिक परीक्षेनंतर एक महिनाभराची सुट्टी मिळाली आहे, तर याचाच आम्ही उपयोग करून एक 5 दिवसाचं शिबिर इथे राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये आम्ही वेगळे वेगळे स्किल्स जसं की वक्तृत्व आहे किंवा स्टेज डेअरिंग आहे, या सगळ्या गोष्टी तर इन्क्लूड केलेल्याच आहेत. पण त्याबरोबरच आम्ही मराठी भाषेविषयी त्यांना काय काय ज्ञान देऊ शकतोय यासाठी पण कार्यरत आहोत. आणि आपल्या म्हणी, वाक्प्रचार, निबंध लेखन हे कसं प्रभावितपणे त्यांच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल ह्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. आणि नक्कीच यातून आम्हाला खात्री आहे की मुलांना मराठी विषयीचा म्हणजे प्रेमभाव किंवा लळा नक्कीच लागेल. आणि जेव्हा मी हा माझा उपक्रम घेण्याचा एक विचार मांडला मंडळामध्ये, तेव्हा मंडळातले बरेचसे मान्यवर मंडळी उत्स्फूर्तपणे म्हणाले की या शिबिरामध्ये आम्ही देखील एखादं सेशन नक्की मुलांसाठी घेऊ आणि मुलांच्या कलेनी त्यांना मराठीचं ज्ञान पोचवण्याचा आपण प्रयत्न करूयात मिळून. तर आता असंच आम्ही एक 5 दिवसाचं शिबिर हे घेऊन त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मान्यवरांचे अर्ध्या तासाचे सेशन्स ठेवणार आहोत. आणि त्यातून मुलांना नक्कीच मराठी भाषेशी निगडीत असे खेळ खेळवले जातील किंवा PPT प्रेझेंटेशन्स मधून त्यांना वेगवेगळ्या गोष्टी शिकवल्या जातील मराठी संदर्भात. आणि तसेच त्याबरोबरच त्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी मराठी पुस्तकांचं वाचन देखील तिथं त्या शिबिरामध्ये होईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. तसेच नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे, त्या संदर्भातही आम्ही एक लेक्चर मुलांसाठी त्यांच्या शब्दात त्यांना कळेल अशा भाषेमध्ये सांगणार आहोत आणि त्यांना आपल्या मराठी भाषेविषयीचं ज्ञान देणार आहोत. आणि मराठी भाषा किती जुनी आहे, ती नुसतीच बोली भाषा नाहीये, तर ती भरपूर वर्षांपासून बोलली जाते, वापरात आहे, हे त्यांना समजावून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच वेगळे वेगळे उपक्रम आता डोक्यात आहेत आणि नक्कीच ते येत्या काळामध्ये आम्ही राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आत्ता हा जर शिबिराचा प्रयत्न आमचा सफल झाला तर असेच अनेक छोटे छोटे उपक्रम मराठी भाषेशी निगडीत आम्ही घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू आणि मराठी भाषेचा प्रचार प्रसार आणि संवर्धन यासाठी नक्कीच आम्ही कार्यरत राहू, हे मी आश्वासन नक्कीच देते. आणि धन्यवाद, खूप छान वाटलं आणि मला या मंचावरती बोलण्यासाठी संधी दिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. म्हणजे शैलेंद्र, इतकं सुंदर काम चाललंय की पुढची पिढी सुद्धा त्या पद्धतीने घडणार आहे. पुन्हा एकदा मी म्हटलं तसं तो आशावाद
आपल्या सगळ्यांच्या मनात आहे, पण नुसता आशावाद नाहीये, तर त्याला कृतीची जोड आहे. आणि त्यामुळेच मला असं वाटतं की आंतरराष्ट्रीय मराठी मंच हा एका परीने तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातनं या सगळ्यांमध्ये मराठी भाषा रुजवण्याचं काम करतोय. त्यामुळे आजच्या भागाच्या शेवटी आपले सगळे जे पूर्ण जगभरात जी मराठी माणसं आहेत, त्यांना शैलेंद्र काय शेवटी आवाहन करणार? कदाचित मी एवढं सांगेल, काही गोष्टी या खूप भावनिक असतात, नाही का? म्हणजे काही वेळेस तिथं लॉजिक चालत नाही, म्हणजे इथून विचार होत नाही, तो इथून विचार व्हायला लागतो. खरं. फक्त तिथं भानावर राहून माझ्याकडनं काय शक्य आहे, आणि त्याला मी एवढंच म्हणतो की माझ्याकडनं खरीचा वाटा काय शक्य आहे. मी यंत्रणा मध्ये सुधारणा करणं किंवा असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे, मग हेच कसं झालं, काही मंडळींनी याच्यावर उहापोह केला असेल की काय फायदा आहे त्याचा, पैसे आले ते कुठे गेलेत. पण मी म्हणतो शैलेंद्र, तुझं काय काम आहे ते? तुझं काम एवढंच आहे, मग लोकांना एकत्र तर कर. देवानं तुला समजा त्या 2 गोष्टी दिल्या आहेत की संभाषण चातुर्य आहे तुझ्याकडं, त्यांना एकत्र घेऊन ये, त्यांना एकत्र काहीतरी माहिती दे. आणि अनेक वेळेस शैलेंद्र सारख्या माणसाला क्रिटिसिझम फेस करायला लागतं. पण कोणी पाय खेचला ही म्हण खूप वापरली जाते ना आपल्या पूर्ण जगभरातल्या मराठी माणसांना सांगू इच्छितो मी की नाही ते मराठी लोकांना मदत करणं म्हणजे मी सहसा करत नाही, आपलीच लोक आपले पाय खेचतात वगैरे. अहो नाहीये तसं, काही नाहीये. या चुकीच्या समजुती आहेत त्याच्यातनं बाहेर या अगोदर. मला मान्य आहे मराठी माणूस खूप लवकर समाधानी होतो, त्याची समाधानाची जी पातळी छोटी डबी आहे ना, ती खूप छोटी आहे. किती सुंदर गोष्ट आहे खरं तर, खूप सुंदर गोष्ट आहे ना. त्यामुळे तो लगेच समाधानी होतो, आणि लगेच समाधानी झाल्यावर काय होतो, तो इतरांच्या बाबतीत विचार करणं सहसा टाळतो. मग सगळ्या समस्त अनिवासी मराठी भारतीयांना हेच सांगेन की ज्यावेळेस ज्या देशात, ज्या परदेशात तुम्ही जाता आणि 6 महिने 1 वर्षामध्ये तुम्ही तिथं स्थिर स्थावर होता, त्यावेळेस एक करा, तुम्ही ज्या खड्ड्यांमधनं गेलात त्यातनं दुसरे जाऊ नये याच्यासाठी तरी प्रयत्न करा. म्हणजे निदान 2 लोकांना तुमचा अनुभव तुम्ही द्यावा. म्हणजे थोडक्यात तुम्ही शिक्षक झालात, देणारे झालात, सांगणारे झालात, तर त्या चळवळीचा भाग बनल्यावर आपोआप काही गोष्टी या अनुषंगाने येतात. आणि त्या पुढच्या माणसाला तथास्तु म्हण, त्यांना हात लावायचा प्रयत्न करा की तो आणखी 4 लोकांना सांगेल. ही साखळी जशी वाढत जाते, ही साखळी वाढल्यावर आपोआप इतर गोष्टी वाढत जातात. बरोबर. आणि त्या सगळ्या गोष्टी एकत्र आपण जर केल्या तर मग कुठेतरी असं मी म्हणेन की अभिजात भाषा मराठी ही 9व्या क्रमांकावर आहे. ती 9व्या क्रमांकाची आणखी वर जाईल की. म्हणजे हे कदाचित आपण पुन्हा एक मी म्हणेन की स्वप्न सोडून जाऊया की मी एका अमराठी भाषिकाला आणून मराठी भाषा शिकवायसाठी प्रयत्न केला. याला मी जोडेल कसं? इतर देशांमधल्या मराठी मंडळींना कदाचित हा एक संदेश, आणि हा एक की खारीच्या वाट्याच्या व्याख्या काय शैलेंद्र? तर खारीच्या वाट्याची व्याख्या एवढीच आहे की जसं घरातनं पहिले सुरुवात करा, तुमच्या मुलांपासून सुरुवात करा. शाळा कुठली असू द्या, शाळा नसेल तिथं स्वतः शिकवा, स्वतः पुस्तकं आणा, स्वतः वाचन करा, घरामध्ये मराठी शब्दांचा वापर वाढवा. तुम्हाला गुगल ट्रान्सलेटर वापरायची गरज नको पडायला मराठीसाठी. आणि नंतर मग समाजासाठी काय, तर हे की बऱ्याच वेळेस रिच आउट साठी तुम्ही स्वतः शिलेदार बना. अगदी. मला वाटतं मराठीचे शिलेदार आता पूर्ण जगभरात असेच वाढत राहोत अशी सदिच्छा या निमित्ताने व्यक्त करूया. आणि आंतरराष्ट्रीय मराठी मंचाचे आपली ही जी मालिका आहे, त्या मालिकेच्या माध्यमातून खरं तर आपलं हेच साधायचंय, आपल्याला हेच साध्य आपल्याकडे असायला हवं की सगळं जगभरातली माणसं, मराठी माणसं जोडली जावीत आणि विचारांचं आदान प्रदान व्हावं, संस्कृतीचं आदान प्रदान व्हावं, आणि उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या मराठीचा प्रचार प्रसार अधिक कसा होईल या दृष्टीने विचार व्हावा. मला असं वाटतं की या मालिकेतून बऱ्याच अंशी आपण बऱ्याचशा महाराष्ट्र मंडळांना, मुख्य गटांना साधण्याचं काम केलंय, जोडण्याचं काम केलंय, आणि तेच कुठेतरी पुढच्या काळात आंतरराष्ट्रीय मराठी मंचासाठी उपयुक्त ठरेल असं नक्कीच वाटतं. त्यामुळे रोज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 4 वाजता आपण भेटतोय अभिजात मराठी, अभिमान मराठी या कार्यक्रमात. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि कलाविष्कार यांच्या माध्यमातून
हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर सादर करतोय. आज मानसी आपणही या कार्यक्रमात सहभागी झालात आणि शैलेंद्र तुम्ही देखील अतिशय उत्तम रीतीने ही जी जोडणी आहे ती अचूक केली, त्याबद्दल अगदी मनापासून आभार. आज इथेच थांबूया, पुन्हा उद्या भेटू. धन्यवाद. नमस्कार.